विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास कदम हे मागच्या 4 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून सोलापूर शहरातल्या अवैध धंद्याच्या संदर्भानं त्यांनी आवाज उठवलेला आहे. सोलापूर शहरामध्ये मटका, गुटखा, चक्री, मसाज पार्लर, डान्स बार, जुगार, अवैध दारू विक्री अशा पद्धतीचे अनेक अवैध व्यवसाय जे आहेत ह्या सोलापूर शहरामध्ये चालू आहेत. हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि याच्या संदर्भामध्ये काही पोलीस दलातले हवालदार जे कर्मचारी आहेत किंवा अधिकारी म्हणा त्यांना, तर हे त्यांना पाठीशी घालतात आणि या सगळ्या लोकांकडून हप्ते वसुली करून अशा पद्धतीच्या अवैध धंद्यांना संरक्षण देतात. अशा पद्धतीचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ही मागणी घेऊन सुहास कदम यांनी अन्नत्याग आंदोलन चालू केलेलं आहे. आणि याच्यातून जो जनतेचा प्रतिसाद त्यांना मिळतोय, सोशल मीडियाच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो, याच्यातून निश्चितपणे सामान्य माणसाला आणि सोलापूरकरांना वाटतंय की या संदर्भात कुणीतरी आवाज उठवला पाहिजे. आणि सातत्याने आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो, अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो, तर ते व्हायला नाही पाहिजे. संबंधित असलेले त्यांनी जो आरोप केलेला आहे की हे वसूलदार म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते ASI असलेले बाळासाहेब रामदास गायकवाड हा कर्मचारी तर बडतर्फ झाला होता, सस्पेंड नाही बडतर्फ झाला होता. सेवेतून निष्कासित केलेल्या या बाळासाहेब गायकवाड नावाच्या कर्मचाऱ्याला, पोलीस कर्मचाऱ्याला पुन्हा कसं काय सेवेत घेतलं गेलं हा एक प्रश्न आहे. त्यांची अँटी करप्शनची सोलापुरात इन्क्वायरी, पुण्यात इन्क्वायरी, राज्यस्तरावर इन्क्वायरी 3 ठिकाणी फाईल पडलेल्या आहेत. त्यांना बडतर्फ केलेलं होतं मागच्या अंकुश शिंदे आयुक्त असताना, पुन्हा त्यांना सेवेत कसं काय घेतलं हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. या बाळासाहेब गायकवाडची यांच्या आरोपाप्रमाणे 400 ते 500 कोटी रुपयाची त्यांनी अवैध मालमत्ता गोळा केली. म्हणजे हा बाळासाहेब गायकवाड जो नावाचा सोलापुरातला जो पोलीस अधिकारी आहे हा दुसरा सचिन वाजे आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या सोलापूरमध्ये हा दुसरा एक सचिन वाजे असणं ही काय आपल्या अभिमानाची गोष्ट नाही. सचिन वाजेला जसं तुरुंगात जावं लागलं तसं या बाळासाहेब गायकवाडला देखील तुरुंगात जायची व्यवस्था झाली गेली पाहिजे. प्रचंड मोठा त्या ठिकाणी बंगला, मोठ्या इस्टेट प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे. ऑलरेडी त्यांची अँटी करप्शनमध्ये चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. आणि मग असे अधिकारी त्या ठिकाणी पोलीस दलामध्ये असतात आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. भागवत शिंदे म्हणून एक दुसरे पोलीस आहेत, राजू चव्हाण हे दुसरे पोलीस हवालदार आहेत. आणि अशा लोकांकडून या सोलापूर शहरामध्ये हप्ते वसुली केली जाते आणि याच्यामुळं पोलीस दलाचं नाव खराब होतं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे गृहमंत्री देखील आहेत आणि ते अतिशय तडफेने आणि पोलीस दलाच्या करता राज्यभरातली कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये काम करतात आणि ते कुठल्याही गोष्टीला चुकीच्या कामाला थारा देत नाहीत. आणि पोलीस कमिशनर सोलापूरचे जे आहेत ते सुद्धा अतिशय तडफदार आहेत. मी सातत्यानं त्यांचा अनुभव अतिशय सकारात्मक पद्धतीने घेतलेला आहे. ते सुद्धा अशा गोष्टीला पाठीशी त्या ठिकाणी घालणार नाहीत. आणि या कारणानं अशा लोकांमुळं पोलीस खात्याची त्या ठिकाणी बदनामी होते. बदनामीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की आज आमची तरुण पिढी जी आहे अशा पद्धतीच्या जुगार, मटका, गुटखा याच्यामध्ये अडकलीमुळं आणि ते चक्री कुठं, बेटिंग कुठं अशा पद्धतीच्या ज्या अवैध गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये आमची तरुण पिढी जी आहे ती बर्बाद होत चालली. सोलापूर शहराचं देखील नाव त्यामधून बदनाम होतं. आणि आपल्या सोलापूर शहरामध्ये उद्या इथल्या महाविद्यालयांमध्ये आपली मुलं शाळेत घालावी का नको असा प्रश्न जिल्ह्यातल्या किंवा बाहेरच्या लोकांना त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सोलापूरचं नाव हे कुठंही गालबोट त्याला लागता कामा नये आणि अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. या मागणीच्या करता सुहास कदम यांनी जे आंदोलन केले त्याला मी आमच्या पक्षाच्या वतीनं, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, त्याचबरोबर आमचे खासदार पारदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वतीनं मी त्यांना इथं पाठिंबा द्यायला पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. दादा, तुम्ही सत्तेमध्ये हा सत्तेतला मोठा पक्ष आहे, याचा अर्थ प्रशासन आणि सरकारमधली जी समन्वय असला पाहिजे तो नाही आहे किंवा गृहमंत्र्यांचा या पोलीस प्रशासनावरती वचक नाही आहे, याच सगळ्यांमधलं असं दिसतं? मला असं वाटत नाही. कारण अवैध धंदे हे जे आहेत ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये अनेक स्तरावर चालू असतात. तालुका स्तरावर चालू असतात, शहर स्तरावर चालू असतात, कुठं कमी तर कुठं जास्त असं ते चालू असतात. त्याला नियंत्रित करण्याचं काम हे पोलीस खात्याचं असतं. मोठ्या प्रमाणावर आज त्या ठिकाणी इतर शहरांमध्ये त्याला नियंत्रण मिळवण्यामध्ये आपल्याला यश मिळतं. आपण पाहतो काही ठिकाणी कोयता गँग आहे, नागपूरसारख्या ठिकाणी काही वेळेला हत्या मर्डर होतात. याचा अर्थ काही गृहमंत्री त्याच्यावर नियंत्रण ठेवायला कुठं कमी पडतात असं नव्हे. पण या सगळ्या उल्लेख केला त्यावेळेस अनिल देशमुखांवरती तुम्ही मोठ्या प्रमाणात टीका केली ना, विरोधक म्हणून. मग आज जेव्हा तुम्ही बाळासाहेब गायकवाड, सचिन वाजे म्हणता त्यावेळेस गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांवर टीका होणारच आहे ना. हे पहा, एक लक्षात घ्या, हा एक व्यक्ती जो आहे
याचा आणि थेट गृहमंत्र्यांचा कुठं काय याचा अर्थार्थी संबंध असू शकतो का? यांनी जी 300-400 कोटीची प्रॉपर्टी गोळा केली हे आज एका दिवसात केलेली असेल का? यांना ज्या वेळेला बडतर्फ केलं, ज्या अंकुश शिंदेने बडतर्फ केलं त्या पोलीस अधिकाऱ्यांनीच बडतर्फ केलं ना, त्यांना कुठे पाठीशी घातलं का? हे काहीतरी कृत्या करून पुन्हा सेवेमध्ये येतात आणि हेच धंदे करतात. तर अशा लोकांची जागा जेलमध्ये ज्या म्हणून अपप्रवृत्ती असतील त्या प्रशासनात असो किंवा इतर कुठेही असो, ह्या अपप्रवृत्तीला जे आहे तो त्या ठिकाणी थारा देता कामा नये, ही त्या ठिकाणी भूमिका असली पाहिजे. सत्तेत जरी आम्ही असलो तरीसुद्धा त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टीला पाठिंबा कुठल्याही परिस्थितीत देता कामा नये आणि सरकारचं लक्ष वेधण्याच्या करता आंदोलन करणं याच्यामध्ये गैर काय नाही. दादा विरोधकांनी की ज्या उपोषणाला बसलेल्या आहेत सुरक्षित त्यांच्यावर सुद्धा पुन्हा आरोप झालेले आहेत एका महिलेकडून की त्यांनी एका महिलेकडून पैसे घेतले, काम देतो, त्याच्या संदर्भात काही माझ्याकडं याच्या बाबतीमध्ये कागदपत्र आलेले आहेत. वास्तविक सुहास कदम यांनी त्या महिलेच्या विरोधामध्ये अगोदर तक्रार दिलेली आहे. त्याची तारीख जी आहे ती 2/7/2026 सावकारीच्या अंतर्गत त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली आहे. त्याची ही कॉपी आहे. आणि मग त्यांनी दुसऱ्या दिवशी सुहास कदम यांच्या विरोधात क्रॉस कंप्लेंट दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये दिलेल्या कंप्लेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या माध्यमातून झालेलं जे ट्रान्झॅक्शन आहे, हे ट्रान्झॅक्शन जे काय दर्शवतं, दर महिन्याला 32,000, 30,000, 33,000 हे दर महिन्याला त्या ठिकाणचं ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी दिसतं. आणि याच्यामध्ये एका ट्रान्झॅक्शनमध्ये खाली लिहिलं आहे 32,500 रुपये व्याज आणि 500 रुपये दंड, टोटल असं 33,000 रुपये. म्हणजे कुठंतरी हा व्याजाचा किंवा सावकारीचा प्रकार असा वाटतो. ज्यांनी तक्रार दिली आहे त्यापूर्वी आमच्याच कार्यकर्त्या होत्या, अतिशय चांगल्या पद्धतीनं ते काम करायच्या. आजही आमची त्यांच्याबद्दल काही तक्रार नाही. कुणीतरी त्यांना फितवलं असू शकतं, कुणीतरी त्यांचा गैरसमज केला असू शकतो. निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करता येईल. आम्हाला त्या ठिकाणी ते हा मुद्दा आणि याची कुठेही सांगडा असायचं काही कारण नाही असं मला वाटतं. दादा तुमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका तुमच्याच पक्षाच्या कार्यकर्तीकडून जे आहे ते पैसे व्याजाने घेणे आणि त्याचं व्याज परत भरणे ही कितपत कायदेशीर प्रक्रिया वाटते तुम्हाला? कायद्याच्या भाषेत हे योग्य आहे का? हे पहा, हे आज अनेक ठिकाणी एकमेकांना मदत करणं, एकमेकाकडून उसने पैसे घेणं, एकमेकांना आर्थिक अडचणीत मदत करणं हे चालू असतं. हे नित्य पातळीवरचे काही ऑफ द रेकॉर्ड, ऑन द रेकॉर्ड असे व्यवहार चालू असतात. आपण सगळ्याच्या खोलात जात बसलो तर विषय डायव्हर्ट होईल. मुद्दा हा जो आहे तो सोलापूर शहरातल्या अवैध व्यवसायाच्या संदर्भातला आहे. तो कुणी उपस्थित केला याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. तो मुद्दा जो आहे तो गंभीर आहे किंवा नाही हा मुद्दा आहे. सोलापुरातले अवैध धंदे बंद झाले पाहिजेत का नाही आणि बेकायदेशीरित्या चालू असलेल्या ह्या सगळ्या बाबी याच्यातून सोलापूरला आपल्याला मुक्त करायचं का नाही. तुम्ही सुद्धा सोलापूरकर म्हणून आणि मी सोलापूरकर म्हणून हा तुमच्या आमच्यासाठी आणि तुमच्या आमच्या कुटुंबासाठी आणि आमच्या तरुण पिढीसाठी आणि आमच्या भविष्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे का नाही हा खरा मुद्दा. दादा खरं तर आंदोलनामध्ये तुम्ही 3 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे नावं घेतलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मात्र त्यांच्या व्यतिरिक्त काही वसूलदार नाहीत का मग सोलापूरमध्ये? जे कोणी असतील याच्या संदर्भामध्ये जी नावं लिहिली ती साधारणपणे प्रातिनिधिक स्वरूपाची असतात. आता यांच्यावर सुद्धा नावं घेत असताना याच्या संदर्भात इन्क्वायरी करूनच ते सिद्ध करावं लागेल. वसूलदार वसुली करतो म्हणजे काही त्याचं सरकारी पद्धतीने जसं लाईट बिल येतं तसं काही लाईट बिल घेऊन जात नाही रेकॉर्ड ठेवायला. हे सगळं पडद्याआडून चाललेला कारभार असतो. आज आपल्याला त्यातून काय दिसतं, संबंधित वसूलदार जो आहे ह्याची प्रॉपर्टी किती, ह्याचा बंगला केवढा. एखाद्या हवालदार जो आहे, आज राज्यातला पोलीस दलातले हवालदार किंवा पोलीस हे 10x10च्या खोलीमध्ये राहतात आणि त्यांना त्या ठिकाणी आज शासनाकडनं त्यांना घरं मिळत नाहीत म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यासाठी आंदोलनं होतात. आणि हे मात्र प्रचंड मोठाले बंगले घेऊन राहतात. या हवालदार दर्जाच्या माणसाकडं एवढा मोठा बंगला कसा काय येऊ शकतो, कोट्यवधी रुपयाच्या जमिनी कशा काय यांच्याकडे येऊ शकतात. त्या अर्थातून लक्षात येतं की बेकायदेशीरित्या यांनी माया गोळा केलेले आहे, ज्यांच्यावर ऑलरेडी अँटी करप्शनची इन्क्वायरी चाललेली आहे, ज्यांच्यावर ऑलरेडी त्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत, ज्यांना ऑलरेडी यापूर्वी सेवेतनं बडतर्फ केलेला आहे. त्यामुळं निश्चितपणे अशा पद्धतीचे जे हिमनगावरचं जे टोक आहे, म्हणजे सचिन वाझेसारखे महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत, हा दुसरा बारका सचिन वाझे आहे. आणि असे हिमनगावरचे टोक ज्या वेळेला बाहेर येतात त्यांच्यावर कारवाई होते, त्यावेळेला त्यातून समाजामध्ये मेसेज जातो की अशा चुकीच्या प्रवृत्तीला पोलीस दलामध्ये जरी असले तरी त्याला थारा नाही, हा मेसेज जाणं गरजेचं आहे. दादा विरोध प्रश्न असा आहे किंवा हा विरोधाभास आहे का की तुमच्या पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे पदाधिकारी उपोषणाला बसतात, मात्र त्यांचा प्रश्न सभागृहात शरद पवार पक्षाचे अधिकारी किंवा पदाधिकारी नाही मला आज उपस्थित करतात. हे पहा, तरी आपला पक्ष आपल्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाही असं वाटतंय का? मी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज पक्षाचा त्या ठिकाणी प्रमुख जबाबदार पदाधिकारी म्हणून या ठिकाणी पक्षाच्या नेतृत्वाच्या वतीनंच आज सुहास कदम यांच्या अन्नत्याग आंदोलनाला किंबहुना या सोलापूर शहरातल्या अवैध धंद्याच्या संदर्भानं मी त्या ठिकाणी त्याला आळा बसला पाहिजे याकरता पाठिंबा द्यायला आलेला आहे.
जयंत पाटील साहेबांनी आज विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. जवळपास 3 ते 5 मिनिटं त्यांनी या विषयावर सरकारला त्या ठिकाणी उत्तर द्यायला त्या ठिकाणी सांगितलं. निश्चितपणे त्याचं गांभीर्य आहेच. शेवटी आज सुहास कदम काय, उमेश पाटील काय, पवार साहेबांचे जुने आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. एखादा कॉज जो आहे तो जर गंभीर स्वरूपाचा असेल तर त्या संदर्भात ते आज विरोधी पक्षात आहेत आणि विरोधी पक्षाचं कामच असतं की अशा पद्धतीनं राज्यभरामध्ये कुठं घटना घडत असतील त्या बाबतीत आवाज उठवणं. त्यांनी तो आवाज उठवला, त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आमच्याही पक्षाचे आमदार त्या ठिकाणी आज जर या संदर्भामध्ये या 2-3 दिवसात कारवाई नाही झाली तर निश्चितपणे आमचेही आमदार त्या ठिकाणी सभागृहामध्ये या बाबतीमध्ये आवाज उठवतील. पण मला वाटतं ती वेळ सोलापूर शहराचं पोलीस दल येऊ देणार नाही. निश्चितपणे याच्या बाबतीत काही ना काही कारवाई होईल. दादा, विरोधकांनी आंदोलन करणं ठीक आहे, तुम्ही सत्तेतले पक्ष आहात. खरं तर ठरवलं तर ताईंनी आदेश दिला तर एका दिवसात धंदे पूर्ण बंद होऊ शकतात, मात्र असं होताना दिसत नाही. मग तुमचा वचक नाही का? एक लक्षात घ्या की आपण सत्ताधारी आणि विरोधक असा त्या ठिकाणी भेद करून सत्ताधारी पक्षातल्या कार्यकर्त्यांना तुम्ही निष्क्रिय करणं योग्य नाही. समाजामध्ये सत्ता असली काय नसली काय, ज्यावेळेला आम्ही विरोधात होतो तेव्हा त्या ठिकाणी चुकीचे प्रकार समाजामध्ये घडत नव्हते का? तर घडत होते. आम्ही सत्तेत आलो तरी चुकीचे प्रकार घडतात. सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय कार्यकर्ता सत्ता असो अगर नसो लोकांच्या करता संघर्ष करणं त्याचं कर्तव्य आहे आणि समाजाकरता त्या ठिकाणी चुकीचं काही घडत असेल तर आवाज उठवणं त्याचं काम आहे. दादा, येणाऱ्या काळातली भूमिका काय असेल आपली? आज उपोषणाचा जो आहे तो 4था दिवस आहे, तुम्ही बसणार का? एक लक्षात घ्या, सुहास कदम यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आमचा पक्षाचा तर पाठिंबा आहेच, परंतु सोलापूर शहरातल्या सर्वपक्षीय लोकांचा पाठिंबा त्यांना त्या ठिकाणी मिळताना दिसतोय. अनेक मेसेजेस त्यांना आलेत, अनेक लोक त्यांच्या आंदोलना ठिकाणी भेट देत आहेत. आमचाही त्या ठिकाणी त्याला पाठिंबा आहे, परंतु अन्नत्याग आंदोलन त्यांनी करू नये असं आमचं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे. कारण त्यांच्या तब्येतीचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, हेल्थचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. निश्चितपणे आंदोलन जरूर करावं. त्या ठिकाणी त्यांनी धरणे आंदोलन करावं, इतर कुठल्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा. परंतु सुहास कदम हे त्या ठिकाणी त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. ते अजूनही त्या ठिकाणी त्यांना आम्ही कन्व्हिन्स त्या ठिकाणी करू शकलेलो नाही, परंतु आम्ही त्यांनी अन्नत्यागाच्या ऐवजी इतर आंदोलनाचा मार्ग त्या ठिकाणी स्वीकारावा असं आम्ही त्या ठिकाणी त्यांना विनंती करतोय. सभागृहात देखील आमच्या संजय बनसोडे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन खाली त्या ठिकाणी आज मान्य अध्यक्षांना इथल्या या विषयाच्या संदर्भानं त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे तातडीनं सभागृहामध्ये विषय मांडण्याची परवानगी असते. त्या बाबतीमध्ये त्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने सोलापूरच्याच त्या ठिकाणी पोलीस दलाकडं या बाबतीतली माहिती त्या ठिकाणी अति तातडीची माहिती मागवलेली असणार आहे आणि कदाचित सोमवारी किंवा मंगळवारी या बाबतीमध्ये सभागृहामध्ये पुन्हा एकदा हा विषय चर्चेला येईल असं वाटतं. सोमवार मंगळवार म्हणजे अजून 3 दिवस उपोषण राहील. आता सुट्टी आहे ना अधिवेशनाला, म्हणून सोमवार मंगळवार म्हणलं. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.